नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर एकाच रात्री दोन भयानक घटना घडून दोन भयानक घटनेत भयानक सत्य आता समोर येताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आणि ते म्हणजे एका रात्रीत प्रियाचा म्हणजे तन्वीचा उजवा पाय आता कल्पनासमोर येऊन चक्क प्रियाच्या उजव्या पायावर कुठलीही जन्मखून नसल्याचे सत्य आता कल्पनासमोर येताना आपण बघणार आहोत. आणि त्याच वेळेस इकडे त्याच रात्री ब्युटीकमध्ये गेलेल्या अर्जुन आणि सायलीला साक्षीच्या विरोधात आता भयानक पुरावा मिळालेला असतो. आणि त्या ब्युटीकमध्ये येऊन साक्षी ही कपडे खरेदी करीत होती आणि ते सोन्याचं पीस जो सापडलेला असतो तो अर्धा पीस आता आश्रमात सापडलेला दुसरा तिसरा कुणाचा नसून साक्षीचा असल्याचे सत्य हे आता अर्जुन सायली समोर येऊन जेव्हा आता त्या रजिस्टरमध्ये साक्षीच्या नावाचे बिल दोघांना सापडते त्याच वेळेस मात्र ब्युटीकमध्ये तिसरी एक व्यक्ती आता त्याच वेळेस एंट्री करत असते. ब्युटीकचं लॉक उघडून जेव्हा ती व्यक्ती आतमध्ये एंट्री करत असते त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायलीला कोणीतरी येत असल्याचे समजताच आता ती व्यक्ती कोण आहे. अर्जुन आणि सायली यांना त्या व्यक्तीचा रहस्यमय असा कोणता उलगडा होतो. अर्जुन आणि सायली साक्षीच्या विरोधात आता पुरावा घेऊन कसे त्या ब्युटीकमधून बाहेर पडतात. तर इकडे आता तन्वीचा उजवा पाय जेव्हा कल्पनासमोर येतो तेव्हा प्रियाचे सत्य कल्पनांना समोर येऊन कल्पना आता प्रियाची कशी हकालपट्टी करणार हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. मध्ये आता सगळी तयारी करून अर्जुन आणि सायली हे ब्युटीकमध्ये निघणार असतात. इकडे आता ब्युटीकमध्ये कोणत्या वेळेला जायचं हे आता अर्जुन आणि सायलीने आता मोठ्या हुशारीने ठरवलेले असते. कारण त्या कार्डवर रात्री 9 वाजता ब्युटीक बंद होणार असते. तेव्हा बरोबर आपण 9 वाजता ब्युटीकमध्ये जायचं हे आता दोघांनी ठरवलेलं असतं. आणि आता त्यासाठीची अर्जुन आणि सायलीने मोठी ही तयारी केलेली असते. इकडे आता जेव्हा सायली ही मधुभाऊंकडे जाते त्याच वेळेस प्रियाने सायलीला बघितलेलं असतं. आणि आता मैपतने प्रियाला सांगितलेलं असतं की 24 तास काहीही करून फक्त त्या दोघांवरती करडी नजर ठेवायची. ते काय काय करतात आणि आपल्या केसविषयी त्यांची काय हालचाल आहे हे सगळं मला सांगायचं. तेव्हा आता प्रियासुद्धा अर्जुन आणि सायलीवरती लक्ष ठेवून असते. आणि अर्जुन आणि सायलीच्या बेडरूममध्ये मात्र आता प्रियाला एंट्री नसते म्हणून प्रिया बाहेरच आता बसलेली असते. तेवढ्यात आता सायली ही तिच्या बेडरूममधून निघून सरळ मधुभाऊच्या रूमकडे येते आणि प्रियाने तिला बघितलेलं असतं. आणि आता मधुभाऊकडे येताच इकडे सायली आणि मधुभाऊ गप्पा मारतात. प्रियाच्या आता भूतकाळातील सगळ्या सत्याचा आता दोघांनीही मोठा उलगडा समोर आणलेला असतो. एवढी खोटारडी स्वार्थीपणाने वागणारी भांडखोर प्रिया ही मला वाटतंय की नक्कीच तन्वी नसावी असे मधुभाऊ शंका व्यक्त करतात. आता प्रिया भिंतीला कान देऊन ते सगळं ऐकत असते. तर आता सायली म्हणते की पण रविराजांनी DNA टेस्ट वगैरे केली म्हणून ती तन्वीच आहे. तर आता हे सगळं बोलत असताना मात्र त्याच वेळेस प्रियाच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि त्याचा आवाज सायलीच्या कानावर येतो. पटकन आता सायली बाहेर येते पण प्रिया तेथून पळून गेलेली असते. आणि पुढचं जे बोलणं असतं ते आता मात्र प्रियाने ऐकलेलं नसतं. फक्त प्रियाला एवढं समजलेलं असतं की सायलीला आणि अर्जुनला केसच्या संदर्भात काहीतरी पुरावे मिळाले. पण पुढे काय मिळाले आणि कोणते मिळाले याचा काही प्रियाला आता उलगडा नसतो. आता इकडे मैपतच्या घरी नागराज आणि मैपत भरपूर दारू प्यालेले असतात. साक्षी नसल्यामुळे आता मैपतने घरी कामवाली बाई ठेवलेली असते आणि ती बाई आता तिथेच असते. आणि इकडे मैपत आणि नागराज आता बाहेर येतात. दारू पिऊन बाहेर आल्यानंतर मात्र इकडे एक भयानक घटना घडते. आणि ती बाई त्यांचं ते सगळं टेबल वगैरे आवरत असताना तिला ती मधुभाऊच्या कबुली जबाबाची चिठ्ठी सापडते. पटकन आता ती बाई ती चिठ्ठी घेते पण त्या बाईला त्या चिठ्ठीत काय लिहिलं हे वाचता येत नसल्यामुळे ती चिठ्ठी त्या बाईने तशीच त्या समोरच्या फाईलवर ठेवलेली असते. इकडे आता प्रिया मात्र या अर्जुनला कोणता पुरावा सापडला असेल
याचा विचार करत तिथेच बसलेली असते। आणि आता अर्जुन सायलीला मात्र प्रिया तिथे बसलेली असल्यामुळे आता बाहेर जाता येत नसतं। तेव्हा आता इकडे सायली एक आयडिया करते। तर आता अर्जुनला सायलीने अगोदरच सगळं काही सांगून ठेवलेलं असतं। तेव्हा प्लॅनप्रमाणे सायली आणि अर्जुन आता किचनमध्ये येतात। तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर, काल प्रिया ही पहाटेच उठली होती। तिने चक्क सकाळी सकाळी दरवाजात पहाटेच रांगोळी काढली आणि पूर्णाजी आणि आईला खुश केलं। आज सुद्धा ती लवकर उठून रांगोळी काढेल वाटतं। तेव्हा मी लवकर जाते आणि झोपते आणि प्रियाच्या अगोदर उठते। काहीही करून मला तन्वीच्या अगोदर आज घराच्या दरवाजासमोर रांगोळी काढायची, त्यासाठी मला लवकर झोपावं लागेल। मी पहाटे सगळ्यात अगोदर उठणार आहे बरं का अर्जुन सर। तर आता अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि अर्जुन सायली आतमध्ये जातात। इकडे प्रिया त्यांचं बोलणं ऐकते आणि प्रिया म्हणते की अरे ही उद्या माझ्या अगोदर उठून रांगोळी काढणार, चला चला आपण सुद्धा आता झोपायला जाऊ आणि लवकर झोपून सकाळी लवकर उठूयात। आणि पटकन तन्वी आता तिच्या बेडरूममध्ये जाते आणि झोपायची तयारी करून आता तन्वी झोपलेली देखील असते। आणि ते बघून आता अर्जुन सायली खुश होतात। एकमेकांकडे बघत आता सगळ्या तयारीनिशी अर्जुन आणि सायली आता बाहेर येतात। इकडे मात्र अश्विन अजूनही आलेला नसल्यामुळे तन्वीने आता बेडरूमचा दरवाजा उघडाच ठेवलेला असतो। तन्वी विचार करते की आपल्याला झोप लागायची आणि अश्विन यायचा, आपली झोपमोड व्हायला नाही पाहिजे म्हणून आपण असंच दरवाजा उघडा ठेवूया। आणि इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही ब्युटीकच्या दुकानामध्ये जाण्यासाठी सुभेदाराच्या घरातून बाहेर पडलेले असतात। इकडे आता अश्विनच्या रूमचा दरवाजा उघडा असल्यामुळे कल्पना ही जागीच असते। ती पाणी प्यायला येताच तिला दरवाजा उघडा दिसतो। कल्पना विचार करते की अरे दरवाजा एवढी वेळ झाली, एवढी रात्र झाली तरी उघडा कसा, अजून अश्विन आणि तन्वी झोपले नाहीत वाटतं। आणि असा विचार करून आता कल्पना देखील आता अश्विनच्या रूमकडे जाते। तन्वी आता आतमध्ये झोपलेली असते। कल्पना आता अश्विनच्या रूममध्ये एंट्री करते आणि जेव्हा आता कल्पना आतमध्ये जाते त्याच वेळेस दुसरी भयानक घटना घडलेली असते आणि ती म्हणजे प्रियाचे दोन्हीही पाय आता उघडे असतात। आणि कल्पनाचे लक्ष आता प्रियाच्या पायाकडे जाऊन प्रियाच्या पायावरील मात्र तुळशीपत्राची खून गायब झालेली असते। आणि आता प्रियाच्या पायावर कोणतीही खून नसल्याचे सत्य आता कल्पनासमोर आलेले असते। आणि त्याच वेळेस आता प्रिया ही तन्वी नसल्याच्या सत्याचा सगळ्यात मोठा भयानक उलगडा आता कल्पनाला झालेला असतो। आणि ते सगळं सत्य बघून करून कल्पना तोंडाला हात लावते। आणि आता त्या क्षणी आता काय करावी आणि काय नाही कल्पनाला सुचत नसतं। पण आता मात्र कल्पना बारकाईने प्रियाचे पाय बघते तर खरोखर कोणतीही खून प्रियाच्या पायावर नसते। कल्पना विचार करते की हे असं कसं होईल। लहानपणी तर तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची जन्मखून होती आणि ती जन्मखून असल्यामुळे पुसणार कशी, आणि इथे तर तन्वीच्या पायावर कोणतीच खून दिसत नाहीये। नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणजे ही तन्वी आहे की नाही असा प्रश्न आता कल्पनासमोर उभा राहिलेला असतो। आणि काहीही विचार न करता क्षणभर स्तब्ध होत आता कल्पना तशीच तिथून बाहेर पडते। कल्पनाच्या डोक्यात आता विचार चालू झालेले असतात, आता काय करावं, पूर्णाईला सांगावं की नाही। आणि तशातच आता कल्पना ही पूर्णाई प्रतापकडे येते। अगोदर आता लगेचच कल्पना घडलेली सगळी हकीकत पूर्णाजीला सांगते। आणि आता पूर्णाजीला ती ऐकून मोठा धक्काच बसतो। पूर्णाजी म्हणते कल्पना तू काय बोलतेस। कल्पना म्हणते हो पूर्णाई, आत्ताच मी तन्वीच्या रूममध्ये गेले होते। तन्वी झोपलेली होती पण तिच्या दोन्हीही पायावर तुळशीपत्राची कोणतीच खून नाही। तन्वीच्या पायावर जन्मखून आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ना। तर आता पूर्णाजी सुद्धा मोठ्या पेचात पडलेली असते। आणि आता कल्पना आणि पूर्णाजी प्रतापसमोर प्रिया तन्वी नसल्याचे सत्य आणलेले असते। आणि ते ऐकून आता पूर्णाजीला खूप राग आलेला असतो। इकडे आता अर्जुन आणि सायली आता ठरल्याप्रमाणे
9 वाजण्याच्या थोडासे अगोदरच ब्युटिकमध्ये जातात आणि ब्युटिकमध्ये गेल्यानंतर आता इकडे तिकडे काही वस्तू घ्यायच्यात हे आता समजून आता ते वस्तू बघू लागतात. पण आता इकडे ब्युटिकवालीला तिचे दुकान बंद करायचे असते. त्यामुळे ती म्हणते की सर तुम्हाला काय घ्यायचं पटकन घ्या. तर अर्जुन म्हणतो की हो आम्हाला घ्यायचं होतं पण आम्हाला अगोदर प्रॉडक्ट बघायचे होते. पण तुम्हाला जायचं आहे दुकान बंद करायचं आहे का? ठीक आहे आम्ही उद्या येतो. तर ती ब्युटिकवाली म्हणते की उद्या तर ठीक आहे. आणि लगेच आता ती ब्युटिकवाली सगळ्या त्यांच्या कामगारांना दुकान आता बंद करण्याचा आता इशारा देते. तर इकडे पटकन अर्जुन आणि सायली आता निघतो असे म्हणत गुपचूपच त्या दुकानात लपून बसतात. आता ब्युटिकवाली तिचे दुकान बंद करून आता बाहेर पडते. तर त्याच वेळेस अर्जुन आणि सायली आता त्या काउंटरपाशी येतात आणि त्या काउंटरपाशी असलेले सगळे रजिस्टर बघू लागतात. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली लवकर बघा आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सायली म्हणते की बघते. आणि आता सायली सगळे पाणी उचकत असते आणि अखेर आता 2 वर्षापूर्वीचे त्या रजिस्टरमध्ये सायलीच्या नावाची ती बिल अखेर ती रिसिप्ट अखेर सायलीसमोर आलेली असते. आणि त्याच वेळेस आता इकडे ब्युटिकवालीला दुकानात काहीतरी चालले गडबड असल्याचे आता संशय येतो आणि पटकन ब्युटिकवाली आता पुन्हा आता माघारी फिरते. इकडे आता अर्जुनला कुणीतरी येत असल्याची चाहूल लागते. अर्जुन म्हणतो मिसेस सायली कुणीतरी येत आहे लवकर आवरा. तेवढ्यात आता सायलीला ती साक्षीच्या बिलची रिसिप्ट सापडलेली असते आणि सायली म्हणते सापडली. तर आता असे म्हणत असतानाच आता ब्युटिकवाली तिच्या त्या प्रितेश दुकानचं लॉक उघडते आणि त्या क्षणी आता लॉक उघडत असल्याचा आवाज येऊन अर्जुन आणि सायली तिकडे बघतात. पटकन आता अर्जुन आणि सायली ते रजिस्टर स्वतःकडे घेतात आणि दुसरीकडे लपून बसतात. आता ब्युटिकवाली आतमध्ये येते तर सगळीकडे शांतता असते. पुन्हा एकदा ब्युटिकवाली सगळं काही लॉक केले का हे बघते आणि पुन्हा आता लॉक केलं की नाही हे बघत असताना अर्जुन आणि सायली गुपचूप बाहेर पडतात आणि ब्युटिकवाली सुद्धा आता सगळं काही तिला कोणताही संशय आलेला नसतो आणि ती दुकान बंद करते. इकडे आता अर्जुन आणि सायलीला आता मोठा भयानक उलगडा आणि पुरावा मिळालेला असतो आणि तो पुरावा म्हणजे साक्षी ही त्या दुकानात येत होती आणि साक्षीनेच त्या दुकानातून आता तो सोन्याचा तुकडा पेंडंट खरेदी केली होती. त्याची रिसिप्ट कार्बन कॉपी आता सायली अर्जुनला मिळालेली असते. आणि त्याच वेळेस आपण जेव्हा विचारपूस करण्यासाठी त्या ब्युटिकवालीकडे गेलो होतो त्याच वेळेस ती ब्युटिकवाली आपल्याला खोटं बोलली होती हे सत्य आता अर्जुन सायलीसमोर आलेले असते. आणि आता अर्जुन आणि सायलीसमोर ते सत्य येऊन ह्या ब्युटिकवालीला आपण आता जर पोलिसी हिसका दाखवला तर तिच्याकडून आपल्याला सगळे सत्य उलगडेल आणि मग आपण तिला माफीचा साक्षीदार करू. आणि साक्षीच्या विरोधात आता आपल्याला पुरावा मिळालेलाच आहे आणि आता आपण साक्षीला या पुराव्यासकट कायम जेलमध्ये ठेवू शकतो असे अर्जुन सायलीला बोलतात. सायलीला खूप आनंद झालेला असतो. सायली म्हणते की वा अर्जुन सर माझे मधुभाऊ आता कायमची सुटणार. तर अर्जुन म्हणतो हो मिसेस सायली तुमच्या मधुभाऊची सुटका आता कोणीच आता अडवू शकत नाही. ते ऐकून आता सायलीला आनंद होतो. अर्जुन म्हणतो मिसेस सायली आता आपल्याला जायला हवं. आपण आता ब्युटिकवालीला काय करायचं तिला कसं आणायचं ते मी बघतो. आणि दोघेही घरी येतात. इकडे मात्र घरात आता वेगळेच वातावरण झालेले असते आणि इकडे प्रिया तन्वी नसल्याचे सत्य आता पूर्णाची कल्पना प्रताप समोर आलेली असते. आपण तर या प्रियाला या सुभेदारांची सून म्हणून घरात आणलंय आणि ही तर जर तन्वी नाही आणि ही जर खोटं बोलत असेल तर मग प्रियाने आपल्याला फसवून सगळ्यात मोठा विश्वासघात केलाय पूर्णाजी अशी आता कल्पना बोलते. तर आता पूर्णाजीला काहीच बोलता येत नसते. पूर्णाजीची दातकिळी बसलेली असते कारण प्रियाचं अश्विनसोबत लग्न आपणच लावून दिलं. सायली आपल्याला सांगत होती की तुम्ही हे खूप चुकीचं केलं आहे पण आपण तिचं काही ऐकलं नाही. पुन्हा आता काय करायचं असा विचार आता तिघेही करू लागतात. आणि आता एकाच रात्री 2 भयानक घटना घडलेल्या असतात. प्रियाचा उजवा पाय कल्पनाच्या समोर येऊन प्रियाच्या पायावरील कोणतेही तुळशीपत्र नसल्याचे सत्य आता कल्पना पूर्णाजी समोर आलेले असते. आणि इकडे आता ब्युटिकमध्ये जाऊन साक्षीच्या विरोधात सगळ्यात मोठा
पुरावा आता अर्जुन आणि सायलीला मिळालेला असतो आणि ज्या वेळेस आता ब्युटिकवाली लॉक उघडून आतमध्ये येते त्याच वेळेस आता ब्युटिकवाल्याची भयानक सत्य अर्जुन आणि सायलीसमोर आलेली असते आणि आता त्या ब्युटिकवालीला मूर्ख बनवून पुन्हा आता अर्जुन सायली तो पुरावा घेऊन बाहेर पडलेले असतात. इकडे आता अर्जुन आणि सायली तो पुरावा आणून साक्षीच्या विरोधात भर कोर्टात आता तो पुरावा दाखवून साक्षी ही आश्रमात गेली होती. साक्षीने त्या प्रितेश ब्युटिकमधून सोन्याचा तो तुकड्याचा आता पार्ट खरेदी केला होता आणि त्यानंतर साक्षी तो सोन्याचा तुकडा घालून आश्रमात आली होती आणि विलास आणि तिच्यामध्ये झालेल्या झटापटीत तो सोन्याचा तुकडा तिथेच अर्धा गळून पडला. हे सत्य आता पुराव्यासकट अर्जुन आता भर कोर्टात समोर आणून मधुभाऊची कशी सुटका करतो आणि इकडे प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य कल्पना आणि पूर्णाजी समोर येऊन आता पूर्णाजी ही रागाने लालबुंद होऊन आता प्रियाचे सत्य आता सगळ्यांच्या समोर आणून प्रिया ही तन्वी नसल्याच्या सत्याचा रविराज समोर स्फोट करून आता सगळे पुरावे पुन्हा एकदा रविराज कसे तपासतात आणि प्रियाची DNA टेस्ट पुन्हा कसे रविराज आता करणार आणि DNA टेस्ट करून प्रियाच्या पायावरील जन्मखून नसल्याचे आता सगळे पुरावे प्रियाच्या विरोधात जाताच रविराज, पूर्णाजी, कल्पना हे प्रियाची कशी भयानक हकालपट्टी करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.